प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठी मनाचे मानबिंदू अखंड हिंदुस्थानचे एकमेव एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। शिवसेना पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो। युवा सेना प्रमुख युवकांचे युवास्थान आदित्य ठाकरे यांचा विजय असो। आदित्य ठाकरे यांचा विजय असो। आलं का लक्षात? कुठे आहोत आपण? शिवाजी पार्क। एक पक्ष, एक नेता आणि एकच मैदान। आवाज ठाकरेंचाच घुमणार। शिवाजी पार्कवरती आवाज ओरिजिनल शिवसेनेचाच घुमणार। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शिवाजी पार्क आणि ठाकरे यांचं नातं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। आणि आपण 2022पासनं राजकारण बघत आहोत की सरकारने प्रशासनाचा गैरवापर करून कशा प्रकारे शिवसेनेला म्हणजेच ओरिजिनल शिवसेनेला मैदान मिळू नये आणि त्यांचा संदेश जनतेपर्यंत जाऊ नये याकरता विविध नाना प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। गेल्या वेळा आपण बघितलेलं आहे, परवानगींचा घोळ घालून ठेवला। प्रकरण सन्माननीय हायकोर्टामध्ये गेलेलं आहे। हायकोर्टामध्ये ज्या वेळेला शिवसेनेला परवानगी मिळाली त्याच्यानंतरसुद्धा शिंदे गट थांबला नाही। त्यांनी सदा सरवणकरांना पुढे करून, कारण प्रत्येक वेळेला त्यांच्या शक्यतो सहीने हा अर्ज जात असायचा, तर त्याचा गैरफायदा घेऊन पुन्हा त्यांना हस्तक्षेप याचिका दाखल करायला लावली आणि हस्तक्षेप याचिका दाखल केली तीसुद्धा सन्माननीय हायकोर्टाने फेटाळून लावली आणि नाईलाजास्तव त्यांना ठाकरे शिवसेना म्हणजे ओरिजिनल शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यायला लागली। यावेळीसुद्धा असाच घोळ घालून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा जशा बोलतो तसे केसरकर साहेब आले आणि त्यांनी सुरुवात केली की शिवसेना जी आहे म्हणजे ओरिजिनल शिवसेना ही नेहमी भावनांवरती राजकारण खेळत असते आणि म्हणून आम्ही हा हक्क सोडणार आहोत आणि आम्ही आमचा जो दसरा मेळावा आहे तो अन्य मैदानावर घेणार आहोत। पण मित्रांनो, तसं नाही आहे की त्यांनी परिस्थिती बघितलेली आहे। आपला अर्ज अगोदर जाऊनसुद्धा आम्ही अगोदर अर्ज केलेला आहे असं सांगण्यात आलं। सन्माननीय अनिल परब साहेब ज्या वेळेला राईट टू इन्फॉर्मेशन माहिती अधिकाराखाली ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की तुमचा अर्ज अगोदर असेल तर ती आम्हाला माहिती मिळवून द्या म्हणून, तसं परत एकदा मेहरबान हायकोर्टाची थोबाडीत खाऊ नये याकरिता हे त्यांनी पाऊल मागं घेतलेलं आहे। असो, त्यांच्या पावलाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आहे। आणि शिवाजी पार्कच्या इतिहासात जर आपण जायचं झालं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की माहीम आणि दादर यांच्या सीमेवरती शिवाजी पार्क वसलेला आहे। 1925ला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी पार्कची स्थापना केली। त्यानंतर 10 मे 1927ला माहीम पार्कचं शिवाजी पार्क असं नामकरण करण्यात आलेलं आहे। 1966ला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। 1966ला दादर येथे कदम मेन्शनमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली। त्यानंतर 23 ऑक्टोबर 1966ला पहिला दसरा मेळावा त्या ठिकाणी घेण्याचं ठरलं। तयारी पूर्ण झाली, परंतु नंतर असं लक्षात आलं की त्या ठिकाणी अगोदरच एक कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे साहेबांनी हाच कार्यक्रम 30 ऑक्टोबर 1966ला त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानंतर मात्र 1967 पासून आज तागायत त्या ठिकाणी ठाकरे आणि शिवसेना यांचाच आवाज त्या ठिकाणी घुमत असतो। आपल्याला माहिती आहे 1989मध्ये सामना दैनिकाची त्या ठिकाणी प्रकाशन करण्यात आलेलं होतं। त्याचप्रमाणे 1991मध्ये साहेबांनी फक्त इशारा दिला की जर पाकिस्तान आपल्या विरोधात असेल तर त्याला आपल्या भूमीवर खेळू द्यायचं नाही। त्याचे खेळपट्टी उधळली गेली होती आणि त्याचे जे म्हणजे
पडसाद जे आहेत ते पूर्ण जगामध्ये उमटलेले होते. त्याचप्रमाणे 2010मध्ये आपले युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेबांना त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या हस्ते तलवार देऊन त्यांचं सक्रिय ठिकाणी करण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की 24 ऑक्टोबर 2012ला जो मेळावा झाला त्यावेळेला साहेब प्रत्यक्ष खुर्चीमध्ये नव्हते, खुर्ची रिकामी होती. सगळे हळहळले त्यावेळेला आणि अचानकपणे पडद्यावरती म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साहेब आपल्यासमोर आले आणि साहेबांची प्रकृती बघून अगदी म्हणजे सगळ्यांचे डोळे पाणावले त्यावेळेला. आणि साहेब जे काही जो वाघ ज्याची डरकाळी म्हणतो आपण, आणि त्यांचा साहेबांचा आवाज थोडा जो कात्रत येत होता आणि त्याच याच्यामध्ये साहेबांनी आपल्याला म्हणजे भावना आपल्या म्हणजे जागृत करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला भावनाविश केलं. त्यांनी एक आपल्याला आव्हान केलं की तुम्ही मला इतके वर्ष सांभाळलं, आता उद्धवला आणि आदित्यला सांभाळून घ्या असं त्यांनी जाता आवाहन केलं. आणि त्यानंतर मात्र ते साहेबांचं शेवटचं भाषण त्या ठिकाणी ठरलं आहे. त्यानंतर मात्र उद्धवजींचा आवाज आजपर्यंत त्या ठिकाणी घुमताना आपण बघतोय. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 17 नोव्हेंबरला साहेब आपल्याला सर्वांना सोडून गेले आणि आपल्याला पोरकं त्या ठिकाणी केलं त्यांनी. 18 नोव्हेंबरला त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे अंत्यविधी वगैरे करण्यात आलेला होता, मुखाग्नी त्या ठिकाणी दिलेला होता. आणि ज्यांनी साहेबांची सेवा केली होती त्या सर्वांना मुलाप्रमाणे सगळ्या विधीमध्ये त्या ठिकाणी सामील करून घेतलेलं होतं. आज शिवसैनिकांसाठी आपल्या सर्वांसाठी ते शक्तीस्थळ म्हणून त्या ठिकाणी आपण ओळखतो. कधी आपल्याला प्रेरणा घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपण आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असतो. आपल्याला माहिती आहे अगदी नुकतंच किशोरीताई पेडणेकर महापौर असताना त्यांनी शिवाजी पार्कचं नावामध्ये थोडी दुरुस्ती केली, नामकरण परत केलं. छत्रपती शिवाजी महाराज असं नामकरण त्याचं केलेलं होतं. हा झाला हा शिवाजी पार्कचा थोडक्यात इतिहास. मात्र जशी आपण त्यावेळेला डरकाळी द्यायची, जशी त्यावेळेला आपण आरोळी द्यायचो, त्यावेळेला नेहमीच आपलं यायचं की वाजत गाजत या, गुलाल उधळत या आणि त्या ठिकाणी विचारांचं सोनं लुटण्यासाठी तुम्ही या. तसंच आपल्याला याही वेळेला आपले जे विश्वासघातकी साथीदार आहेत त्यांच्यापेक्षा दुपटीने त्या ठिकाणी आपली ताकद दाखवायची आहे, त्या ठिकाणी विचाराचं सोनं लुटायचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची डरकाळी ऐकायचं आहे आणि आपल्यातला जो निखार आहे तो दगदगत ठेवायचा आहे. तूर्त इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.